नमस्कार बहिणीनो, तुमच्यासाठी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे या जून हप्त्याबद्दल. आणि बहिणीनो, एक मोठी खुशखबर पण घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तसेच हा जूनचा हप्ता कोणत्या बहिणींना भेटणार आहे, कोणत्या बहिणींना नाही भेटणार ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कळतंय बहिणीनो, व्हिडिओ मी जास्त मोठा नाही बनवणार, व्हिडिओ मी छोटाच बनवत आहे. आणि या छोट्या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टीच क्लिअर करणार आहे. आणि जे पण सांगणार आहे ते एकदम खरी बातमी आहे आणि ते पुराव्यासहित सांगणार आहे. ठीक आहे बहिणीनो, भरपूर बहिणींचा प्रश्न आहे की हा जो काही जूनचा हप्ता आहे तो 2100चा भेटणार आहे की 1500चा भेटणार आहे. तर बहिणीनो, हे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो की हा जूनचा जो काही हप्ता आहे तो 1500चाच भेटणार आहे. आणि जो काही जुलैचा ऑगस्टचा तो पण लगभग 1500च भेटणार आहे. कारण अजून सरकारकडनं असं काहीच अपडेट आले नाहीये की आम्ही बहिणीच्या हप्त्यामध्ये वाढ करू की त्यांना आता 1500चे 2100 करू. कळते? तर मी फक्त जून हप्त्याचं नाही सांगते, तर जून जुलै ऑगस्टचा पण हप्ता एखाद्या वेळेस 1500चाच भेटणार आहे. आणि बहिणीनं, आपण आपली आवाज सरकारपर्यंत पोहोचवली आहे. आणि तर आपली विनंती आहे सरकारकडे की त्यांनी हा जूनचा हप्ता तर 1500 द्या, पण जो काही पुढचा हप्ता आहे जुलैचा ऑगस्टचा त्या हप्त्यामध्ये तरी वाढ करा. कारण आता लाडकी बहीण योजना सुरू होऊन 2 वर्ष झालेलं आहे. कोणत्या बहिणीनं माझं बोलणं पटत आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचंय. ठीक आहे. तसेच दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, साम टीव्हीवर एक मोठी खुशखबर आलेली तुमच्यासाठी, तुम्हाला इथं दिसत असेल. काय आहे? पुढच्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा होण्याची शक्यता अशी त्यांनी दर्शवलेली आहे. कळतंय बहिणीनो? कोणत्या बहिणींना असं वाटतं की पुढच्या आठवड्यातच हे 1500 रुपये म्हणजेच हा जूनचा हप्ता आपल्या खात्यात जमा व्हावा, त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचंय. ठीक आहे बहिणीनो, तर आठवडा 13 तारखेपासून सुरू होत आहे. आणि इथं साम टीव्हीवर त्यांनी असं दर्शवलं आहे की 15 जुलै नंतर या जून हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यात होईल. पण बहिणीनो, माझ्या मते 13 तारखेपासूनच याचे वितरणात सुरुवात होण्याची शक्यता आहे. कळतंय? 13 तारखेपासूनच या जून हप्त्याचं वितरण होऊ शकतं. 13 तारीख म्हणजे सोमवार येत आहे. पुढच्या आठवड्यापासून सोमवारपासून तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे बहिणीनो, आज माझ्या अपडेटनुसार ही मी तुम्हाला तारीख देत आहे. आणि पुढच्या आठवड्यात कोणत्याही दिवशी तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा होऊ शकतो. असं नाही की 13 तारखेला मी सांगत आहे. आणि मी माझ्या अपडेटनुसार तुम्हाला अपडेट देत आहे की 13 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पण पुढच्या आठवड्यात कधीही सोमवार ते शनिवारच्या दरम्यान तुमच्या खात्यात कधीही हा जूनचा हप्ता जमा होऊ शकतो. ठीक आहे बहिणीनो, तसेच दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं दिसत असेल, 1,70,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत. कळतंय? आणि याच बहिणींच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा होणार आहे. इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. आणि जे काय अपात्र ठरलेले आहेत किंवा 80 लाखच्या वरती ज्या पण बहिणी आहेत त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा होणार नाही असं स्पष्ट इथं लिहिलेलं आहे. कळतंय? यांनी इथं जूनचा हप्ता सांगितलेला आहे, पण बहिणीनं मी सांगतो तुम्हाला, हे जे काय 80 लाख महिला आहेत त्यांच्या खात्यात हे पुढचे हप्तेही जमा होणार नाही. कळतंय? 1,70,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि त्याच बहिणींना रेग्युलरपणे हे हप्ते भेटणार आहे. कळतंय बहिणीनो? आता या गोष्टीची जाणीव तर तुम्हाला झालीच असेल, कोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या बहिणी अपात्र आहेत, पात्रतेचा क्रायटेरिया काय आहे, अपात्रतेचा क्रायटेरिया काय, या गोष्टीची जाणीव तर तुम्हाला झालीच असेल. आपण याबद्दल भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरी पण तुम्हाला असं अडचण येत असेल की अपात्र महिला कोणत्या आहेत आणि पात्र महिला कोणत्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्या कमेंटवर रिप्लाय करून सांगेल तुम्हाला की पात्रतेचा क्रायटेरिया काय आहे आणि अपात्रतेचा क्रायटेरिया काय आहे. ठीक आहे? जर तुम्हाला अडचण असेल तर. ठीक आहे. तर बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली होती, ती मी तुम्हाला दिलेली आहे. साम टीव्हीची मोठी बातमी आहे. आणि बहिणींनो, 100% पुढच्या आठवड्यात तुम्हाला खुशखबर भेटणार आहे. वाटल्यास तर व्हिडिओची रेकॉर्डिंग करून ठेवा. हा तुमचा दादा तुम्हाला सांगत आहे. आणि बहिणींनो, तुमच्या खात्यात पुढच्या आठवड्यात हा जूनचा हप्ता जमा होणारच आहे. ठीक आहे बहिणींनो? आणि बहिणींनो, अजून तुम्हाला काय अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि लाडकी बहीण होण्याच्या अशाच अप टू डेट खबरसाठी आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. ठीक आहे बहिणींनो? जय हिंद, जय महाराष्ट्र.